राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं असतानाही संबंधित आरोपींचा अद्यापही शोध लागला नाही आणि याच पार्श्वभूमीवर वर्षभर विविध आंदोलने आणि निदर्शने करूनही पोलिसांना यश न आल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती साहेबराव म्हस्के यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे। दाखल याचिकेत गृह मंत्रालय, पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर, राहुरी पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आला आहे। विटंबना करणाऱ्या आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली। दरम्यान ही याचिका हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट हेमंत ढगे मांडत असून त्यांना ॲडव्होकेट अथर्व म्हसे यांचे सहाय्य लाभत आहे अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। या पत्रकार परिषदेला धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयंतराव दिघे, सचिव गणेश दिघे यांच्यासह सतीश दिघे, निलेश दिघे, नंदकुमार दिघे, अमोल दिघे, सागर दिघे, सुनील मुसमाडे, शहाजीराव दिघे, राजेंद्र दिघे, जयराम दिघे, सुनील हिवाळे, अर्जुन म्हसे, आदिनाथ पेरणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। प्रशासनासाठी हा आरोपी अज्ञात आहे जसं तुम्ही म्हणले, पण अख्ख्या तालुक्याला माहिती आहे याच्या मागे कोण आहे। मला प्रशासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही तर यात काही केलेलंच नाहीये। तर ह्या संदर्भात आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो, बॉम्बे हायकोर्ट मध्ये क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलेली आहे अंडर आर्टिकल 226 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। तर आता याच्यामध्ये त्यांनी काही करू नाही तर नाही करू, त्यांना नोटिसेस इश्यू होणार आणि त्यांना याच्यावरती ऍक्शन घ्यावं लागणार। दे विल बी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल अँड आन्सरेबल टू द हायकोर्ट। आता यात त्यांनी किती काही पळ काढायचा प्रयत्न केला, काही अर्थ राहणार नाहीये। तुम्ही त्यातले नावं समोर आणा नाही तर नका आणू, हायकोर्ट त्यामध्ये ते नावं समोर आणणार आहे। आणि आम्ही आज ह्या धानोरी गावामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण असं की आम्हाला ज्यावेळेस आम्ही बघितलं की शिवाजी महाराजांचं मूर्ती स्थापन करायचं, एक तीर्थस्थळ स्थापन करायचा असा निर्णय झाला आणि त्या प्रशासनाने इतके मध्ये वाटे फोडायचं काम केलं, इतका त्रास द्यायचं काम केला की म्हणजे शिवाजी महाराजांचं जर आम्ही तीर्थस्थळ बांधत आहे तर तुम्हाला काय अडचण आहे। तेच प्रशासन आता शिवाजी महाराजांच्या ज्यांनी काळ फासलाय त्यांना पाठीशी घालत आहे। तुम्ही हे काय करत आहे, कशासाठी करत आहात? मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही आता आमच्या संयमाचा अंत बघू नका आणि लवकरात लवकर यात जे काय तुम्ही करू शकाल ते करा, नाही तर यात तुम्हाला माहिती आहे तुम्हालाही लोकांना सामोरे जायचं आहे। तुम्ही जर नाही नीट निर्णय घेतला तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू तुम्हाला कसं उत्तर द्यायचं। ह्या याचिकेचे पिटिशनर आहे साहेबराव पाटीलबा म्हसे आणि जे रिस्पॉन्डंट असणार आहे त्यात फर्स्ट रिस्पॉन्डंट गृह मंत्रालय असणार आहे, सेकंड रिस्पॉन्डंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अहिल्यानगर असणार आहे, थर्ड रिस्पॉन्डंट कलेक्टर अहिल्यानगर, तहसीलदार राहुरी आणि PI राहुरी हे त्यातले पार्टीज असणार आहेत। ह्या याचिकेत आम्ही मागणी अशी केलेली आहे की तुमच्याकडनं तपास होत नाहीये, तुम्ही नका करू। आता हायकोर्ट विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस। यात असं आहे की भारतीय न्याय संहितेचे काही सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश आहे। हे असताना देखील जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स डिले करत आहे तर त्या संदर्भात हायकोर्ट त्यांना आता क्लिअर डायरेक्शन्स देणार आणि ही केस अंडर हायकोर्टच्या ऑब्झर्वेशन असणार आहे। तपास यंत्रणेवरती आम्ही याचिकेत अशी मागणी केलेली आहे की तपास यंत्रणेने यात खूप डिले केलेला आहे, तर तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि लवकरात लवकर याच्यावरती जी काही कारवाई करता येईल ती करा, असं याचिकेत आम्ही हे केलेलं आहे। गुन्हे दाखल करावे अशी मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन एक 4 दिवसातच वर्ष होईल आणि तपास यंत्रणेने कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये आरोपी शोधले नाही। त्यामुळं आपण हायकोर्टामध्ये तपास यंत्रणेच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि दाखल करताना आपण SP, कलेक्टर, PI, DYSP, तहसीलदार यांना पार्टी केलेला आहे। त्याचबरोबर गृह मंत्रालयाला सुद्धा आपण पार्टी केलेला आहे। काय मागणी आहे तुमची? मागणी सोपी आहे एकदम। छत्रपती शिवाजी महाराज असतील,
अहिल्यादेवी होळकर असतील, जे जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जर इतका मोठा गुन्हा होतोय, जर आरोपी सापडत नसले तर शासन काय करते हा महत्वाचा विषय. शासनाला सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ आहे, परंतु महापुरुषाची एस नाना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुणगे, राहुरी.